ओम्या थांब ना. नाही थांबायचं मला आणि नाही बोलायचं तुझ्यासोबत. तू त्या दिवशीचं बोलणं एवढं मनाला लावून घेतलंयस का? मैत्रीण म्हणून तरी बोल ना. मी मैत्रीण आहे ना तुझी. बोल ना ओम्या, मैत्रीण म्हणून तरी बोल की. मला वाईट या गोष्टीचं नाही वाटलं की तू त्या दिवशी मला नाही म्हणली, पण मी तुला खूप आधीपासून ओळखतो ग. मला वाटायचं तुझं पण माझ्यावरती प्रेम आहे, पण माझ्या मनातला हा विचार चुकीचा होता आणि या गणगणितच मी त्या दिवशी तो चुकीचा निर्णय घेतला. मला काही सुचलंच नाही. जाऊ दे, झालं ते झालं. पण खरंच आधीची काजल आहे ना, ती खूप भारी होती. तू आता बदलली काजल. मी नाही बदलली ओम्या. आपलं नातं तेच आहे, मित्रमैत्रिणीचं. तू आपलं नातं बदलवतोयस आणि तू स्वतःला त्रास करून घेतोयस. मला ओम्याला गमवायचं नाहीये. मला तू कायम एक चांगला मित्र म्हणून हवायस. राहणार ना तू माझा मित्र बनून? हो काजल, पण मी तुझ्या प्रेमाची वाट बघेन. फिरतीत राजा तुझ्या नाही काही खोट. वा वा वा, इथं बसले का? आणि मी तुला घरी शोधते. बरं चालू द्या, मी नाही तुम्हाला डिस्टर्ब करत. ए मेरे थांब ना. अगं नको, कशाला उगाच डिस्टर्ब. मी तुला थांबायचंय का नाही? बरं तू म्हणते तर थांबते बरं का. झालं का तुमचं बोलून? हा झालं. मग कालचं सांगितलं का त्याला? अरे कालचं तर सांगायचंच राहिलं. चाललं असं ना तुमचं गुलू गुलू बोलणं. ते काय झालं मी रे काल? आम्हाला कोण मारून गेलं ना तरी पण तुम्हाला नाही कळायचं. कुणी मारलं माझ्या काजलला? तुझ्या काजलला नाही, तिथं मी पण होते. त्या दिवशी नाही का आपण जांभळं खायला गेलो होतो? हा मग आम्ही कपडे आणायला गेलो, तिथं नदीवर कोणच नव्हतं आणि तो लाल्या आला. काय बाय घाण बोलत होता, हात पकडत होता. आपल्याला आल्या? हा आपलाच लाल्या. अगं नाही नाही, तो असं नाही करायचा. चेष्टा करते ना तू. अरे ओम्या, अशा गोष्टीची कोण चेष्टा करतं का? आणि मला काय भेटणार आहे चेष्टा करून? त्याला ना मी बघणारच होते, पण हिने आणलं मला वडून. तसं नाही ग मिरे, तिथं नदीवर आपण दोघीच होतो. उगाच काय बाय झालं असतं तर काय होणार आहे? आणि असंच ऐकून घ्यायचं का? आपण कधी हात उचलायचा? मी बघूनच घेतला असतं त्याला, पण तू नेलं वडून. बरं मी रे आद्याला सांगितलं का तू? नाही, तो भेटलाच नाही सकाळपासून. तूच भेटला मग तुला सांगितलं. नाही नाही, आद्याला सांगितलं पाहिजे. मी आद्याला सांगतो लगेच. त्याला आल्याला सरळच करतो आम्ही. अगं मिरे, हो मी एवढा पळत गेला. आता हा आधीला सांगणार आणि ह्यांनी त्याला आलेला मारल्या. मग मारू दे की, तसा नाही तो सरळ व्हायचा. आणि आधीला कळलं ना यांनी मला हात लावलाय, आधी त्याची हाडच मोडन. मग येईन बरोबर जाग्यावर. किती येतो आद्या? हा दुकानावर आलो. अरे त्या दिवशी आपण जांभळं खायला गेलो, आठवत आहे का? आठवतोय की 2 दिवस झाले त्याला. आपण त्या दोघींना उगाच पुढे लावलं. आपण बी जायला पाहिजे होतं त्यांच्यावर. का रे? अरे नदीवरचे कपडे आणायला गेलो तेव्हा तुला आला ना तिथं. त्यांना लागला छाडायला. काय बाय बोलत होता, पक्का नालायक झालाय तो. मीरा सांगत होती मला सकाळी. आपल्याला आल्या? आपल्याला आल्याच होता. खरं सांगते का तू? सकाळीच मीरानं मला सांगितलं आणि लगेच तुला सांगायला आलो. आद्या तू तिकडे लाल्या चाललाय. अरे आधी ओम्या, नवीन कपडे बापू. टिळा पण वाढदिवस आहे का काय?
खालीचा शर्ट आहे वाटतं. लय साधेपणाचा आव नको आणू आले. त्या दिवशी नदीव काय करत होता? त्या दिवशी बाई, अरे त्या दिवशी मीरा आणि काजल चालली होती नदीवर. मी पण चाललो होतो. तर मीराच्या पायाला ठेच लागली. तिच्या हातातला टप कपडे पडले. मी गेलो असं पळत पळत. मी तो टप आणि कपडे तिला उचलून दिले. आणि मग काय, त्या गेल्या आणि मी पण गेलो. कसं आहे ना, लाले शेटला लय काम असतात. लाल्या खरं बोलतोय ना? अरे तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? अरे गावात कोणाला तरी पहिली मदत लागली तर लाले शेट पहिले हजर असतोय. वा वा वा, मस्त गोष्ट रंगून सांगितलीये. आणि तुमचा पण त्याच्यावर विश्वास बसलाय ना. आता सांग ना त्या दिवशी काय झालं. नाही राहू दे, मीच सांगते तू काय केलं. अरे हा ना, माझा सारखा हात धरत होता. पण मी नाही 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 नाही, लाले शेटने कोणाच हात काय करंगळीला सुद्धा हात नाही लावला. मग टप कशाला वाढत होता आमचा? अगं मी तर तुझी मदत करत होतो. माझी मदत केली? अरे मदत करायला मी पडलेच कुठं होते आणि कुठं लागले माझ्या पायाला? ए लाल्या, तुझा खोटारडेपणाचा मुखवटा आहे ना, पहिलं बाजूला काढ. आणि तुम्ही ना असंच बघत बसा. उठवली. ए लाल्या, माझ्या नादी जाऊ नको हा. नाही अशी कानाखाली टाकीन ना, तुझा गालच लाल करीन. दुसऱ्या ना कुठल्या पण पुरीच्या नादी लाग, पण ह्या मीराच्या नादी लागायचं नाही अजिबात, कळलं ना? तुझं डोकंच फोड. चल नंतर बघू त्याला. ए ओम्या, सोडेला बघतेच. आद्या जातेला घेऊन. हा सोडे. त्या लाल्याला मारायचं सोडून मलाच पकडून आणलंय. मला ना त्या लाल्यापेक्षा जास्त राग तुमचाच येतोय. मला नाही बोलायचं. की मीरा अशी रागवून गेली. आणि तिचं पण खरंय, ती पोरगी असून त्याला आल्याच्या अंगावर धावून गेली. तू का नाही मारला त्याला आल्याला? वाम्या, काही गोष्टी तुला माहिती नाही. आणि आता जर मी त्याला मारला असतं ना, तर सगळ्या गावात आहे ना कळलं असतं आणि विषय घरापर्यंत गेला असता. मग आपण ऐकून घ्यायचं का? त्याला आल्याला असं सोडायचं? ऐकून नाही घ्यायचं, पण असं तडकेफड काही करून चालत नाही ना. माझा जरा विचार करू दे, मग करू. लाल्या तरी कुठं गाव सोडून जायचंय? आधी काल का मला ओढून नेलं? त्या लाल्याच्या चांगल्या 4 कानाखाली पेटवल्या असत्या मी. पण जाऊ दे, सकाळी मी त्याला बघितलं. त्याच्या हाताला आणि डोक्याला चांगलं लागलं होतं. गाडीवरून पडला वाटतं. त्याला त्याच्या कर्माची फळं भेटली. पण मला हे कळलं, तुझं काय माझ्यावर प्रेम नाहीये. असतं तर त्याला काल सोडलंच नसतंस. तुला काय वाटतंय? तो गाडीहून पडला म्हणून त्याला लागला असं? हा मग तुला कोणी हात लावला आणि मी त्याला असंच सोड, असं तुला वाटतंय? म्हणजे काय राव आद्या, मला जर तुझ्यासारखी बॉडी असती ना, त्याला आल्याला दुपारीच उलटा केला असता. त्याला मारायला पाहिजे होतं राव तू. लाल्याने पाहिलं आता. अरे नदीवरचे कपडे आणायला गेले तेव्हा तुला आला ना तिथं. त्यांना लागला छाडायला. काय बाय बोलत होता, पक्का नालायक झालाय तो. वाम्या, कुठं जायचं? अरे चल, काम आहे. आधी लाल्या, तू जेवला का? अरे हा यार, जेवलो मी. छेट, अरे लाल्या जेवलंय. अरे काय झालं? अरे आम्ही आताच कोंबडी खाल्ली. कोंबडी? हा, आणि ती थोडी राहिली होती. ती सकाळपर्यंत नाही राहणार, यार आता टाकून द्यायला लागेल. तसं तर मी जेवलोय बरं का, पण कोंबडी म्हणल्यावर चला मग. चला. किती लांब आहे रे? अरे आलं गणपतीच्या दुकानाविषयी. हा आला बरं का, त्यांनी तिथं वास आला बरं का. आला आला, आण लवकर आण.
कुठे पातीला कुठे कोंबडीचं पातीला? कोंबडी पाहिजे ना तुला? आता कोणावर हात चालतोय कळतंय ना? चांगलंच माहितीये कोणावरती हात उचलतो. चांगलंच माहितीये. त्या दिवशी शेतामध्ये चांगलं गुलू करत ते करू का फेमस तुला? त्या भीतीमुळेच मी गप होतो. पण तू आहे ना आता लयच अति करायला लागलाय. जा, तुला काय फेमस करायचंय ते कर. भांडणं करायचे का तुम्हाला भांडणं करायचे? ते लाले शेठ सोबत भांडणं करायचे? अरे अख्ख्या गावात लाले शेठ नादाला कोण लागत नाही. आणि तू माझ्या खाना माग मारली माझ्या? ए तू काय बघतो रे? या भांडणं करायचे ना तुम्हाला? एक बुक्की पोटात मारीन ना तर विचार कर. तोंडातून रक्त काढीन. आणि तू पण नको बघू. डोळे मोठे करून बघू नको रे. लाले शेठ आहे मी, लाले शेठ. दातच पडीन एका बुक्कीत. कळलं काय? भांडणं करतो काय? भांडणं करतो? ये ना ये, घाबरला काय? अयो घरी गेली रे बाबा. लाल्या वा बालिशपणा आहे ना लय वेळा पाठीशी घातला. पण तू त्या मिराला हात लावून आहे ना लय मोठी चुकी केली. ये ना ये ये. ये ना ये ये. माझ्या पळाला. सारखं एका जागेवर काय ए, ए, बाबा, ए. अगं बाई. ए चप्पल घे इकडे. बरं आधी तू ना चांगला पोरगा आहे. झालं गेलं ते विसरून जाय. चल मी जातो. लाल्या का मला येडा समजतो काय? अरे आल्यापासून तुझी नाटकं बघतोय. तुला काय वाटलं याशी कॉमेडी करून आणि नालायकपणा करून आम्ही तुला सोडून देऊ? अरे तू एका मुलीवरती हात टाकलाय आणि ते पण तिच्यावर टाकलाय तिच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करतो. अरे तुला आहे ना तुला पहिलाच मारायला पाहिजे नव्हतं. पण काय झालं माहितीये का? मी लय विचार केला नको नको नको. पण काय करणार? तू त्याच लायकीचा आहे. गोम्या त्याला लयच माझे त्याला टॉपल्याशिवाय ना आज जाग्यावर नाही यायचा. ए सोडा मला. ए. तुला त्याने हात लावलं ना हीच गोष्ट आहे ना माझ्या डोक्यात सारखी बनत होती. मग रात्री वाम्याला घेतला आणि मग लाल्याला असा कुठला असा चोप दिला. आता तो परत तुला हातच काय तुझ्याकडे नजर वरती करून पण नाही बघणार. करतोस हा माझ्यावर प्रेम? तुला माहितीये का आपलं प्रेम आहे ना त्या वाऱ्यासारखं आहे. ते ना कधी थांबणार आणि न काही कोणणार. आपलं प्रेम ना त्या बहरलेल्या फुलासारखं आहे. फक्त त्याला कोणी तोडायला नको. फुलाला आहे ना काट पण असतं आणि फुल तोडायच्या आधी ना त्यांना काट्यांना समोर जावं लागतं. आधी पाऊस कधी पडणार? पहिल्या पावसात भिजलेल्या या मातीचा सुगंध, झाडांची बहरलेली पानं, या सगळ्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तर मला तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजायचंय. त्याला आल्याला काल पक्का तोडावलाय. आता 2 दिवस हातरुणातून उठतच नसतो. माझ्या काजला हात लावतो काय? नव्हतं मारायला पाहिजे त्याला एवढं. मग त्याची आरती करायची होती. तुला हात लावला चांगला चोपलाय त्याला काल. बरं काजल तू खरंच शहरात चालली? हा, उद्या सकाळी 8 वाजताचीच एसटी आहे. बरं तू येणारच ना मला सोडवायला? येतो फक्त तुझ्यासाठी. बरं चल जातो आता. बसून पण काय करायचं.
अरे मम्मी थांब की, मला सांगायचंय तुला काहीतरी. सांगितलं की तू उद्या सकाळी 8 वाजता सोडायचं ना तुला. येतो म्हणलंय की. अरे थांब ना, मला बोलायचंय. बरं बोल. नाही जाणार आम्ही शहरात, कॅन्सल झालंय आमचं. काय म्हणली? परत बोल. अरे नाही जाणार मी शहरात, इथंच थांबणार आहे आपल्या गावात.